आणलंय. एक घोट पाणी घ्या. कशासाठी? असं जस्ट शेवटचं. घशाला कोरड पडली असेल म्हणून. गंगाजळ आहे ना? नाही. बर, म्हणजे आता अशा ते म्हणाल्या होत्या की हा हे काढता येईल, हे काढा म्हणजे जरा प्रेक्षकांना व्यवस्थित दिसेल. सगळ्या दिसतील. तुम्ही पण बसा खरं तर. नाही, 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 नाही. नक्की? नाही. क्या बात आहे. हा, विचारा काय विचारायचं तुम्हाला. काय आता पोज हे मला घेतली ना, प्रश्न अशी विचारणार पोज आहेत. घेतली अशा ताईंनी. हा? विचारा काय विचारायचं तुम्हाला. बरं, अशा ताई, सर्वप्रथम सगळ्यांच्या वतीने मी शतायुषी भाऊ, शतायुषी भाऊ. आणि खूप नाव करा बस. आशाताई म्हणाल्या होत्या की मी फार बोलणार नाही, तू काहीतरी मला विचार. बरं, एवढा मोठा प्रवास, एवढं मोठं कर्तृत्व, म्हणजे एवढं सगळं अफाट आहे की प्रश्नोत्तराचा सिलसिला जर सुरू केला तर तो रात्रभर चालतच राहील. तर तुमच्या मनातले आणि माझ्या मनातले असे मोजके काहीतरी प्रश्न मी प्रातिनिधिक स्वरूपात आशाताईंना विचारणार आहे. आशाताई, 43-44 साली तुम्ही पहिलं गाणं गायला. तुम्ही 10 वर्षाच्या होता, तुम्ही आत्ताच सांगितलं. तर जेव्हा गायला उभ्या राहिलात तेव्हा मनात नेमके काय विचार होते? 10 वर्षाच्या मुलीच्या मनात काय विचार होते? आता 10 वर्षाची मुलगी, शाळेत जाणारी मुलगी, ती पण कोल्हापूरच्या, तिच्या मनात आता काय असणार? काय असणारच नाही. हां, त्यावेळेला मी माझी शॅनलची बॅग उघडली आणि त्यातून एक फोन काढला आणि म्हणाले, मम्मी आय वॉन्ट टू ईट समथिंग, मम्मी आय एम हंग्री. मम्मी बोलली, तू कशाला ॲग्री झालीस? अरे मामी, नॉट हंग्री, ओके मा, ओके ओके बेटा, काय खायचंय तुला? मला भूक लागली. भूक लागलं? नाही नाही, भूक नाही. अच्छा, भूक लागली. आईनं म्हटलं, मग काय आणू? सी दॅट झोमॅटो अँड call them to bring something for me, chicken or this and that. असं मी म्हटलं असेल का? अजिबात नाही. पण मला तेच म्हणायचं, असं अजिबात तुम्ही म्हटलं नसेल. पण मला विचारायचं की काय मनात काय विचार होता? थर 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 कापत होते, घाम येत होता. असं वाटलं हा माईक घेऊन कुणीतरी जावं, मी पळून घरी जावं, असं मनात येत होतं. आणि असं मनात येत असतानाही हे आपल्याला गायचं आहे, नाही तर घरी जाऊन थपडा पडणार आहेत. आणि तसं आम्ही गालो, म्हणजे गाले. सगळं कोरस वगैरे होतं, लाईनी होत्या आणि गालो मी. त्यानंतर त्याचं पिक्चराईज पण केलं. बरं. त्या पिक्चरमध्ये संगीत म्हणजे म्युझिकमध्ये येणार हे नक्की होतं, पण फिल्ममध्ये जाणार हे नक्की नव्हतं. कारण त्यांनी उन्हामध्ये रंकाळ्या तलावावर आम्हाला चालवलं आणि ते ऊन पडल्यानंतर आणि ते काहीतरी उजेड टाकतात ना, काय म्हणतात त्याला? रिफ्लेक्टर. त्याने मी बेशुद्ध पडले. त्यानंतर ठरवलं की सिनेमात काम करायचं नाही, फक्त गायचं.